आपल्या सोबत विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत। आंदोलन या ठिकाणी त्यांनी केलंय, नेमकं काय झालं असं लक्षात आलं की सकाळी आम्ही बघितलं की एबीव्हीपीच्या नावाने कोणीतरी पोस्टर वाडिया कॉलेजमध्ये लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये की बॉयकॉट, वेगवेगळ्या संघटनांना बॉयकॉट आम्ही करू अशा पद्धतीचा काही संदेश दिला होता। पण ते एबीव्हीपीचा अधिकृत पोस्टर नाही। जर एबीव्हीपीचं कुठलंही तुम्ही अधिकृत पोस्टर बघितलं तर त्याच्या खाली एबीव्हीपीचा त्याच्यावर लोगो असतो, त्याच्या खाली एबीव्हीपीचा कुठलाही संपर्क क्रमांक असतो, हे कुठलंही नव्हतं। त्याच्यामुळे आमचं संघटनेचे जे मनसेचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यांची आणि आमची सामोपचाराची चर्चा झाली होती। पण त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही लवकरात लवकर ते काढा। आता आम्ही जर ते पोस्टर लावलं नाही तर आम्ही ते काढणार नाही, ही आमची पहिल्यापासून भूमिका होती। आता आम्ही दोघं ठरवून, मनसे असेल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, आम्ही दोघं एकत्र पोलीस कंप्लेंट करणार आहोत आणि हे जे मुद्दामून कोणतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्यांच्या विरोधात कारवाई। म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ते फोटो होता वगैरे सगळं जाणून बुजून केलंय। हे सगळं जाणून बुजूनच केलंय, पण हे कुणी केलंय? या विद्यार्थी परिषदेचा कुठल्याही कार्यकर्त्याचा याच्यामध्ये संबंध नाहीये। जर असेल ते समोर यावं, हीच आमची मागणी आहे। मागणी काय? त्यांनी आंदोलन केलं, मागणी हीच आहे। आता आम्ही त्यांना तेच म्हणत होतो की दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी आपण पोलीस चौकीला जाऊ, याच्या विरोधात केस देऊ। आमचं त्याचे समाचार म्हणजे ते एबीव्हीपीने लावलेले नाही, एबीव्हीपीने लावलेले नाही, ऑथराइज एबीव्हीपीने लावलेले नाही। एबीव्हीपीचा आणि त्या पोस्टरचा काहीही संबंध नाही। नक्की आपण जर बघितलं तर एबीव्हीपी आणि त्या पोस्टरचा कुठलाही संबंध नसल्याचं म्हणणं जे आहे ते या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यामुळं मनसे आणि एबीव्हीपीचा वाद या ठिकाणी पेटताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन आदर्श खटकेसह सागर, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।